माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणेच मयुरी सुद्धा उचलणार होती टोकाचं पाऊल. माहेरच्यांनी साथ दिल्यानं मोठा अनर्थ टळला. हगवणे कुटुंबियांकडून मोठ्या सुनेचाही छळ. सर्वात जास्त छळ ननंदेकडूनच. मयुरीनं न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत. वैष्णवीचं बाळ अज्ञात व्यक्तीनं कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं. निर्दयी हगवणे कुटुंबामुळे 9 महिन्यांच्या बाळाचे हाल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांना फोन. हगवण्यांवर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन. तर प्रकरणामध्ये आपला संबंध नाही, दोषींवर कठोर कारवाई करणार अजित पवारांची माहिती. ज्योती मल्होत्रानं जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 वेळा मुंबईला दिली होती भेट. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय. तर ज्योतीला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक. घरात घुसलेल्या एका तरुणाला आणि तरुणीला पोलिसांकडून अटक. 20 मेच्या रात्री गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरला होता तरुण. रत्नागिरीमध्ये पावसाचा. मिऱ्या नागपूर महामार्गाला फटका. उद्यमनगर परटवणे दरम्यानच्या पुलावरचा रस्ता खचला. वाहतूक बंद असल्यानं अनर्थ टळला. ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं. पुन्हा हल्ला केल्यास आणखी कडक कारवाई करणार. 22 एप्रिलचा बदला आम्ही 22 मिनिटांमध्ये घेतला. पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा. आणि गेल्या 36 तासांपासून नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण नाहीच. कंपनी परिसरातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात. वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं. बाणेर हायवेवर एका अज्ञातानं आजोबा अनिल कसपटे यांच्याकडे बाळ सोपवल्याची माहिती कसपटे कुटुंबियांनी दिली. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरीला सुद्धा मारहाण करण्यात आली होती. धीर शशांक आणि नणंदेकडून तिचा छळ करण्यात आला. या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. मी फक्त हगवणे कुटुंबाच्या लग्नाला उपस्थित राहिलो. पक्षातील लोकांनी चूक केली तर माझा काय संबंध असा सवाल अजित पवारांनी विचारला. सासरा पळून गेला पण पळून जाणार कुठे असंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांशी संवाद साधला. 7 दिवसानंतर अजित पवारांचा वैष्णवीच्या कुटुंबियांशी संवाद झाला. वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही. या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा अजूनही फरार आहे. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची 2 पथकं परराज्यात गेल्याची माहिती आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केलाय. फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक होऊ नये यासाठी आधीच पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर दबाव आणतायत असा खळबळजनक दावा दमानियांनी केलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या प्रतिक्रियेवरून रोहिणी खडसेंनी टीका केली. महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागचं घोडं. सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवतायत. त्यामुळे आरोपी सापडत नाही, त्याची पाठराखण केली जाते असा गंभीर आरोप रोहिणी खडसेंनी केला. वैष्णवीचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही असं आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलं. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे या दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोघांनाही पक्ष सदस्य पदावरून बडतर्फ करण्यात आले.
केवळ पक्षातून हकालपट्टी करून चालणार नाही, तर दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्या, असं म्हणत मयत वैष्णवीच्या वडिलांनी अजित पवारांना साकडं घातलं. दर 6 महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, असं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी अर्जुन खोतकरांवर जोरदार टीका केली. नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांचं शहापूर तालुक्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. ओबीसी महासंघातर्फे भुजबळांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मी मंत्री असो नसो ओबीसींच्या समस्या सोडवत राहणार, असं वक्तव्य भुजबळांनी केलं. चाकण औद्योगिक वसाहतीमधील समस्या जाणून घेण्यासाठी चाकण इथं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. मात्र या बैठकीला पीएमआरडीए आयुक्त उपस्थित नसल्यानं उदय सामंत चांगलेच संतापले. सांगलीच्या मिरजेतील ऐतिहासिक असणारा वॉर्नलेस रुग्णालय पुन्हा सुरू होणार आहे. हा हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा 25 मे रोजी होणार आहे, तर रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे. अकोल्यामध्ये काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. तेजराव पाटील या शेतकऱ्याच्या शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ आदेश देऊन नुकसानीचे पंचनामे करून शासनामार्फत मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. रत्नागिरीमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसानं वातावरणात गारवा निर्माण झालाय. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळीचा कहर सुरूच आहे. गेल्या 8 दिवसात पावसानं 50 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं, तर वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलेला आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरीमध्ये 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मनगोळी गावात पावसामुळे एकाच शेतकऱ्याच्या 250 ते 300 केसर आंब्याच्या झाडांना फटका बसला. मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भेकटेवाडी इथल्या घरांना बसलाय. सर्व्हिस रोडवर गटार नाहीये, त्यामुळे पावसाचं पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बदलापुरात पावसानं चांगलं झोडपून काढलेला आहे. मुसळधार पावसामुळे बदलापुरातील बाजारपेठेतील रस्ता पाण्याखाली गेला. बाजारपेठेतील नाले अरुंद आहेत, त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आलं आणि दुर्गंधी पसरली. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. बुलढाण्याच्या धानोरा गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं एका घराची भिंत कोसळली. भिंत बाहेरच्या बाजूने कोसळली, त्यामुळे चव्हाण कुटुंबीय थोडक्यात बचावले. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये दमदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. अकोल्यात मागील 8 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलेला आहे, त्यामुळे काही गावातील केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर काही ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला. नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय. 2 दिवसानंतरही ही आग विझलेली नाही. या आगीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण निर्माण होत आहे, तर परिसरात काळा पाऊस पडल्याचा दावा स्थानिकांनी केला. गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसानं शेतकरी पुन्हा संकटात सापडला. पावसामुळे रब्बी हंगामातील कापून ठेवलेल्या धान पिकाला मोठा फटका बसला. लोणावळ्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसानं पर्यटकांना चांगलं झोडपून काढलं. परिसरात गारवा पसरलाय, त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना दिलासा मिळाला. बीड जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय. उन्हाळी बाजरी, कांदा पिकांचंही नुकसान झालं आहे, तर शेतातही पाणी साचलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सांगलीच्या मिरजमध्ये मुसळधार पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था झाली आहे. उद्यानात पाणी साचून त्याला तलावाचं स्वरूप आलं. कोट्यावधींचा निधी पाण्यात वाहून गेल्यानं आयुक्तांच्या कार्यालयामध्ये निदर्शनं करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. येवला शहरासोबत ग्रामीण भागामध्ये पावसाचा हाहाकार सुरूच आहे. पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, तर पावसानं शेतकऱ्यांनी खळ्यात साठवून ठेवलेला कांदा वाहून गेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अहिल्यानगर MIDC मधील एका कारखान्यातून सीना नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेल्या घातक आणि विषारी रसायनामुळे
मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले। याबाबत नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली जाते। बारामती नगर परिषदेच्या वतीनं फेरीवाले पथविक्रेते यांच्यावर कारवाई सुरू आहे, त्यामुळे पथविक्रेत्यांनी नगर परिषदेविरोधात कारभारी चौकात ठिय्या आंदोलन केलं। सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होतीये। मागील 8 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 4,000ची वाढ झाली आहे। सोन्याचा भाव जीएसटीसह 98,800 रुपयांवर गेला, तर चांदीचा भाव जीएसटीसह 1,03,000वर गेलाय। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस सज्ज झालेत। शहरात पालखीचं आगमन झालेलं आहे। शहरात पालखीचं आगमन, प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी विचारात घेऊन पालखी सोहळ्यात बंदोबस्त वाढवला जाणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधनं वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय। हे आदेश 3 जूनपर्यंत लागू राहणार आहेत। सांगलीतील शिराळा तालुक्यातील अंतरी बुद्रुक इथं विषबाधा झाल्यानं 9 दुभत्या गायींचा मृत्यू झालाय। 17 पैकी 8 गायी गाभण असल्यानं त्यांना वेगळं पशुखाद्य दिलंय, त्यामुळे त्या सुरक्षित आहेत। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। पुण्यातील गोयल गंगा सिंहगड रस्त्यावर पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। नागपूर जिल्ह्यातील वल्ही रेती घाटावर तलाठ्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। 2 वाहनांची तोडफोड केल्यानं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर त्याचा पुतण्या गंभीर जखमी झाला आणि मागील 13 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या 728वा अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त संत मुक्ताबाई मंदिरात महापूजा आणि आरती करण्यात आली। यावेळी 1 क्विंटल आणि 20 किलो आंब्याची आरास तयार करण्यात आली। पूर्णा नदीवरील पुलाच्या कामासाठी ठेकेदाराकडून मुरुम टाकण्यात आलं, मात्र पावसाळ्यापूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये टाकलेला मुरुम हटवण्याची नोटीस पाटबंधारे विभागानं संबंधित विभागाला दिली। ऑपरेशन सिंदूर नंतर रॉचे अधिकारी बीड जिल्ह्यात आले। केंद्र सरकारनं अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात अटक झाल्यानं रॉचे अधिकारी तपास करत आहेत। पावसाळा सुरू होताच मिरजमध्ये नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्यात। राज्य सरकारनं यंत्रमाग उद्योगासाठी लागू केलेल्या अतिरिक्त वाढीव वीज सवलतीचा मालेगावातील व्यापाऱ्यांना फायदा झालाय। 3.5 लाख यंत्रमाग उद्योगांना महिन्याकाठी 7 कोटींचा लाभ झाला, त्यामुळे मंदीच्या विळख्यात सापडलेल्या पॉवरलूम उद्योगाला मोठा दिलासा मिळाला। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सिंधुदुर्गात मासेमारी बंद करण्यात आली आहे। हंगाम संपण्यापूर्वीच मासेमारी बंद करण्यात आली आहे, त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे। वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील हजारो मासेमारी नौका बंदरात दाखल झाल्या आहेत, त्यामुळे मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच बोटी किनाऱ्यावर आल्यानं मच्छीमारी हंगाम तोट्यात जाण्याची शक्यता आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। किश्तवाडमधील चकमकीमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरमध्ये चकमक झाली होती। महाराष्ट्रातील रहिवासी संदीप गायकर हे किश्तवाडमधील चकमकीमध्ये शहीद झाल्याची माहिती समोर येते। किश्तवाडमध्ये अजूनही एन्काउंटर सुरू आहे, तर किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे जवान जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि ते जम्मू काश्मीरमध्ये ड्युटीवर होते, तिथं ते शहीद झाल्याची माहिती समोर येते। संदीप गायकर असं त्यांचं नाव आहे। संदीप गायकर फक्त 9 महिने 15 दिवसांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते। महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या संदीप गायकर यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं। किश्तवाडमध्ये अजूनही एन्काउंटर सुरू असल्याची माहिती समोर येते। यानंतर